युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शिर्डीतील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये मंजूर झालेल्या बालवाडी केंद्र बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। यावेळी शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप, उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, हरिश्चंद्र कोते, विलास कोते, राम कोते, सुधीर शिंदे, अजय नागरे, राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक उत्तम भैया कोते आदींसह परिसरातील महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असणारी अंगणवाडी ही फार महत्त्वाची बाब असून ती परिसरात होत असल्याचा आनंद व्यक्त करत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे परिसरातील ग्रामस्थ महिलांनी आभार मानलेत। तर यावेळी परिसरात सुंदर विकास कामे झाली आहे, मात्र या अंगणवाडी परिसरातच महादेव मंदिर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असता डॉक्टर सुजय विखे पाटीलांनीही त्याला होकार दिला असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले। तसं बघायला गेलं अंगणवाडी म्हणजे हा शिक्षणाचा मूलभूत पाया आहे। जेव्हा मुलं आपली अंगणवाडीमध्ये जातात तेव्हा ते लहानपासून मोठ्या क्लासमध्ये जातात। अंगणवाडी म्हणजे काय? अंगणवाडी म्हणजे मुलांना लहानचं मोठं करून आई 3 वर्षाचं झाल्यानंतर अंगणवाडीत पाठवते। अंगणवाडीत कशासाठी पाठवते की माझ्या बाळाला स्कूलची सुरुवात झाली पाहिजे, तो तिथे शाळेमध्ये बसला पाहिजे आणि शाळेत बसून त्यांनी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे। अंगणवाडीचा हा आणि स्वतःच्या हाताने टिफिन खाल्ला पाहिजे, स्वतःच्या हाताने पाणी पिलं गेलं पाहिजे, या अंगणवाडीचा हा अर्थ आहे। आणि सांगताना आणखी दादांनी एक सांगितलं का गोरगरिबाचे जे मुलं असतात ते कुठे मोठ्या स्कूलमध्ये पाठवू शकत नाही, ते तर दादांनी हे पण बोलून दाखवलं की इथे इंग्लिश मीडियमचं सुद्धा शिकवलं जाणार आहे मुलांना। त्याच्यामुळे माता भगिनींनो कोणीही असं मनात आणायचं नाही, आपल्या मुलांना शिकवा, मोठं करा, त्यांच्या पायावर उभं करा। आज साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये वार्ड क्रमांक 15 मध्ये अंगणवाडीच्या भूमिपूजन केलंय। मी ज्या वेळेस विखे पाटलांचं इलेक्शन लागलं त्यावेळेस दादांकडे मागणी केली होती। आपल्या शिर्डी शहरामध्ये अंगणवाडी नव्हती आणि माझ्या माता भगिनींचे प्रत्येकाचे प्रश्न होते की अंगणवाडी झालीच पाहिजे आणि मला पण माझं मत होतं का इथे शिर्डी शहरामध्ये अंगणवाडी झाली पाहिजे। आज एका गोष्टीचा आनंद वाटतो, अंगणवाडी फक्त मराठी शिकवलं जाणार नाही, त्यांना अंगणवाडीतल्या मुलांना ते इंग्लिश पण शिकवलं जाणार आहे, आताच दादांनी सांगितलं। आणि मला दादांचे खूप मनापासून आम्ही वार्ड क्रमांक 15 मधील माझ्या माता भगिनींनी खूप आणि मी स्वतः त्यांचे आभार मानले। कारण हा जो नेता आहे आपले सुजयदादा विखे पाटील, ज्या वेळेस माझे म्हणजे आतापर्यंत जे मी कामं घेऊन गेले त्यांनी त्यांची कामं केली। माझ्या घरातली कामं नसून हे माझ्या वार्ड क्रमांक 15 मधले कामं आहेत, माझ्या शिर्डी शहरासाठी आहे। मी प्रत्येक वेळेस सांगत असते भाषणामध्ये की जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत माझ्या माता भगिनींच्या अडचणी मी दूर करत राहणार, यात ते मात्र शंका नाही। आज दादांनी खूप मोठा आनंदाचा दिवस माझ्या माता भगिनींसाठी झाला। आता आमचे नातू आमच्या जरी मुलांना त्याचा योग आला नाही पण आमच्या नातूंसाठी नातींसाठी अंगणवाडी खुली होणार आहे। 1 महिन्यामध्येच ते काम पूर्ण होणार आणि आपण सर्व पुन्हा एकदा उद्घाटनाला दादा येणार आणि दादांचे मनापासून खूप खूप आभार मानते। असेच दादांनी शिर्डी शहरासाठी कामं करावीत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वार्ड क्रमांक 15 विखे दादा साहेब आणि अनिताताई जगताप यांच्या वतीने आज अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी सर्व महिला जमा झालेल्या आहेत। मला खूप आनंद होतोय की आज मुलांकरता जे करतायत शिक्षणाकरता तर आणि त्याच्यातूनही त्यांनी ते इंग्रजी माध्यम करणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही यांच्या सदैव पाठीशी राहू असं आमची घोषणा आहे। आणि ताई आगे बढो। काम असलं तर आमची भरपूर इच्छा होती अंगणवाडी इथं व्हावा। बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी झाल्या, इच्छा नाही झालेली, आमची भरपूर इच्छा होती। आमची इच्छा अनिताताईंनी पूर्ण केली, त्याच्यामुळे आम्ही भरपूर खुश आहे, आनंदी आहे। सुजयदादांनी एक शब्द टाकला ताईंनी तर लगेच ऐकलं, होकार दिला, त्याच्यामुळे सुजयदादांचे पण बहुत बहुत आशीर्वाद। मी विनंती करून सांगते, लहान मुलांची अंगणवाडी उघडल्यामुळे आमच्या म्हाताऱ्या माणसांची सुद्धा खूप सुविधा करून दिली। आम्ही अनिताताईचे खूप आभारी आहे आणि ती आमच्या सुखा दुःखात सदन उभी राहते। ती माझी मुलगी आहे। साईबाबा तिला माझं आयुष्य घाल, सुख समृद्धी दे, ही साईचरणी प्रार्थना आहे बस। वार्ड क्रमांक 15 मध्ये
अंगणवाडीचं भूमिपूजन झालेलं आहे। अंगणवाडीचा भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झाला आहे सुजय दादांच्या हस्ते। तर मी एक बालवाडी शिक्षिका आहे। तुम्हाला माहिती आहे की मुलांचा सर्वांगीण विकास हा लहान वयातच होत असतो, तो त्यांचा पाया असतो बालवाडी म्हणजे। आणि माझी पण खूप इच्छा होती की आपल्या इथे अंगणवाडी असावी शिर्डीत, पण नव्हती कुठे। मी चौकशी पण केली होती ज्यावेळेस मला जायचं होतं बालवाडी शिक्षिका म्हणून, पण नव्हती कुठे बालवाडी। आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप छान कल्पना सुचवली आणि सुजय दादा ती कल्पना सत्यात उतरवणार आहेत याचा आम्हाला सर्व महिलांना खूप अभिमान वाटतो। आणि ताईंचा आणि त्यांचे खूप खूप आभार आणि सुजय दादांचे पण खूप खूप आभार। कारण जे मुलं इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाहीत, आपल्या इथे शिर्डीमध्ये सगळे म्हणजे जास्त श्रीमंत लोक नाहीयेत, जे रोजगार वर्ग आहे म्हणजे जे मोलमजुरी करतात, म्हणजे जे साईबाबांच्या मंदिरापाशी काही हार लॉकेट काही विकून दुकानं आहेत जास्त करून। तर मी बघते की फीचा खूप प्रॉब्लेम होतो लोकांचा, फी भरणं त्यांच्याच्याने होत नाही। तर मग त्यासाठी सुजय दादांनी सांगितलं की जो अभ्यासक्रम इंग्लिश मिडियम मध्ये शिकवला जातो मुलांना, मॅथ इंग्लिश त्याचबरोबर बाकीचं जनरल नॉलेज त्यांना शिकवलं जाईल, EVS विषय असेल त्याच्यात। आणि त्याचा मला खूप आनंद होतोय की हे मुलांना मोफत मध्ये मिळणार आहे, त्याचा मला खूप आनंद आहे। आणि अनिताताईचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। वॉर्ड क्रमांक 15 मध्ये आपले अंगणवाडीचं भूमिपूजन झालेलं आहे। आपल्या वॉर्डच्या नगरसेविका माननीय अनिताताई जगताप या खूप जिद्दी आहेत। यांनी आपलं मत पणाला लावलं आणि आपल्या इथे अंगणवाडी घेण्याचंच ठरवलं आणि यामुळे आम्हाला या सर्व महिलांना खूप आनंद होत आहे। एक मोठं सामाजिक कार्य झालेलं आहे। मी एक शिक्षिका आहे, 15 वर्ष मी बालवाडी शिक्षण दिलेलं आहे। तर मीही या मुलांना काही श्लोक म्हणा किंवा मनोरंजनाचे खेळ हे घेण्याची माझी इच्छा आहे। मी इथं मार्गदर्शन करू इच्छिते, त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे। खूप खूप धन्यवाद अनिताताई आणि सुजयदादा विखे पाटील, खूप खूप धन्यवाद। माझ्या भागातील आज अंगणवाडीचे भूमिपूजन झाले आहे। माझ्या भागातील 3 ते 6 वर्षांच्या बालक जे आहेत त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी याची मदत होणार आहे। धन्यवाद सगळ्यांना। लागत होतं याआधी माझे जे 0 ते 6 वयोगटातील मुलं होते त्यांना डायरेक्ट प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकावं लागत होतं, त्यामुळे लांबही असायचं, येण्या जाण्यास प्रॉब्लेमही असायचे। वॉर्ड नंबर 15 मधील जे वयोगटातील मुले 0 ते 6 त्यांना याचा खूप फायदा होणार आहे। अंगणवाडीचं उद्घाटन झालं, पण माझ्या माता भगिनींचं इथं ओपन पेस आहे समोर, त्यांचं सर्वांचं अशी इच्छा होती का महादेवाचं मंदिर तिथं स्थापन करावं, म्हणजे जेणेकरून माझ्या माता भगिनींना तिथं दर्शन पण होईल आणि आमच्या पगारी मावशी आहे, ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या महिला आहेत त्यांना खूप प्रवचन कीर्तन हरिपाठाची आवड आहे, या निमित्ताने सर्व जमा होतील आणि असेच आपण त्यांच्यासाठी किंवा माझ्या माता भगिनींसाठी असाच आपल्या सुसंस्कृतीचा पाळा गिरवत राहू। म्हणजे त्यांनी जे कार्यक्रम तिथं घेतले तर आपल्या मुलांना पण ते सवय लागेल आणि दादांनी एका मिनिटातच महादेवाचं मंदिर आपण तिथं स्थापन करू याची परवानगी दिली। पुन्हा एकदा दादांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।